वसई पूर्वेचा चिंचपाडा परिसर, इंडस्ट्रियल एरिया, अनेक छोट्या मोठ्या कंपन्या आणि दुकानं असल्यामुळं कायमच लोकांची वर्दळ या परिसरात असते। मंगळवारी सकाळी याच परिसरातल्या एका रस्त्यावर लोकांची ये-जा सुरू होती। सकाळी 8:30-9 ची वेळ असल्यामुळं ऑफिसला जाणाऱ्यांची, नाईट शिफ्टवरून परतणाऱ्यांची लगबग सुरू होती। नेहमीसारखीच सकाळ, नेहमीचाच रस्ता आणि नेहमीप्रमाणेच या रस्त्यावरून कामावर जाणारी 20 वर्षांची आरती यादव। सगळं काही रोजचंच असलं तरी आरतीसाठी मंगळवारची सकाळ खूप वेगळी होती। तिच्या आयुष्याचा शेवट करणारी। दिवसाढवळ्या भर रस्त्यात एका नराधमानं आरतीच्या डोक्यावर सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केली आणि हा प्रकार बघणारी गर्दी मात्र थंडपणे आरतीचा मृत्यू बघत राहिली। आरतीसोबत नेमकं काय घडलं? तिची इतकी निर्घृण हत्या करणारा नराधम कोण होता? त्यानं आरतीला संपवण्याचं कारण काय? त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ। मंगळवारी सकाळी चिंचपाडा परिसरातून नेहमीप्रमाणे आरती कामावर जाण्यासाठी निघाली। सकाळी 8:30च्या सुमारास तिनं घर सोडलं आणि आपल्या नेहमीच्या रस्त्यावर आली। सगळं काही अगदी रुटीननुसार सुरू होतं, पण आपला मृत्यू आपला पाठलाग करतोय याची साधी कल्पनाही आरतीला नव्हती। रस्त्यावरून शांतपणे चाललेल्या आरतीच्या मागून एक तरुण धावत आला आणि तिला काहीही कळायच्या आत त्यानं आपल्या हातातल्या लोखंडी पाण्यानं आरतीच्या डोक्यावर जोरदार वार केला। बेसावध असलेली आरती या हल्ल्यानं जागीच कोसळली। ती उठून आपले प्राण वाचवण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिला कोणतीही संधी न देता त्या तरुणानं आरतीच्या डोक्यावर हातातल्या पाण्यानं एका मागोमाग एक 12 ते 14 वार केले। आरती किंचाळत होती, विव्हळत होती। आरतीला वाचवण्यासाठी गर्दीतला एक तरुण पुढे आला। त्यानं त्या तरुणाला अडवण्याचा प्रयत्न केला, पण त्या नराधमानं त्याच्यावरही पाना उगारला आणि दुसऱ्या क्षणी त्यानं आरतीच्या डोक्यात पुन्हा एकदा जोरदार वार केला। या वारानं आरतीच्या शरीराची किंचित हालचाल झाली, ती शेवटची। त्यानंतरही तो नराधम तिच्यावर वार करतच राहिला, पण आरती थंडपणे निश्चित पडून राहिली आणि आजूबाजूची गर्दी सुद्धा तितक्याच थंडपणे हा सगळा प्रकार बघत उभी राहिली। त्या नराधमानं केलेल्या हल्ल्यात आरतीचा जागीच मृत्यू झाला। तिचा जीव गेलाय ह्याची खात्री झाल्यावर तो विकृत तरुण तिचं तोंड धरून तिच्याशी बोलत होता। क्यों किया ऐसा मेरे साथ, क्यों किया असे प्रश्न विचारत होता। आरतीचा जीव घेऊन हा तरुण तिच्या मृतदेहा शेजारीच बसून राहिला। इतक्या निर्दयीपणे आरतीची हत्या करणाऱ्या त्या विकृत नराधमाचं नाव रोहित यादव। या घटनेची माहिती मिळताच वालीव पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी रोहितला ताब्यात घेतलं। दरम्यान या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। आरतीच्या या हत्येवर सगळ्यांनीच हळहळ व्यक्त केली आणि नराधम रोहितला कठोरातली कठोर शिक्षा करण्याची मागणी करत सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात आला। सुषमा अंधारे, नीलम गोरे या नेत्यांनीही आरतीच्या हत्येची निंदा करत आरोपी रोहितच्या शिक्षेची मागणी केली। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही या हत्येची दखल घेत हा प्रकार दुर्दैवी असल्याचं ट्विट करत म्हटलं, या प्रकरणाचा सखोल तपास करून न्यायालयात सुद्धा भक्कम पुराव्यानिशी बाजू मांडून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा करण्याचे निर्देश पोलिसांना दिले असल्याचं ट्विटमध्ये फडणवीसांनी म्हटलं। दरम्यान वालीव पोलिसांनी रोहितवर कलम 302 नुसार या हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीची कसून चौकशी सुरू आहे। पण रोहितनं इतक्या निर्घृणपणे आरतीची हत्या का केली याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली। हरियाणाचा रोहित यादव आणि उत्तर प्रदेशातली तरुणी आरती यादव हे दोघंही वसई भागात राहत होते। या दोघांचेही गेल्या 6 वर्षांपासून प्रेमसंबंध होते। आरोपी रोहितनंच आरतीला वसईतल्या एका खासगी कंपनीत कामाला लावलं होतं। रोहित रोज सकाळी आरतीला तिच्या ऑफिसपर्यंत सोडायलाही जात होता, पण साधारणपणे महिन्याभरापूर्वी आरतीनं रोहितशी असलेले संबंध तोडले। ती रोहितला भेटायला, त्याच्याशी फोनवर बोलायला टाळाटाळ करत होती। त्यामुळे रोहित अस्वस्थ झाला। तो आरतीशी बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण आरती त्याला कोणताही प्रतिसाद देत नव्हती। याच दरम्यान आरतीचे ऑफिसमधल्या एका तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय रोहितला आला आणि त्याची अस्वस्थता रागात बदलली। तेव्हापासून रोहित आरतीला त्रास देऊ लागला। आरतीची बहीण सानियानं दिलेल्या माहितीनुसार आरोपी रोहित गेल्या 3-4 दिवसांपासून आरतीला जास्तच त्रास देत होता। गेल्या शनिवारीही त्यानं आरतीला बेदम मारहाण करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला। त्याचवेळी त्यानं आरतीचा मोबाईल फोनही फोडला। घाबरलेली आरती आणि तिच्या घरच्यांनी याबाबत पोलिसात तक्रार केली होती, पण पोलिसांनी या प्रकरणात कोणतीही कठोर कारवाई न केल्यामुळे आरतीची हत्या झाली असा आरोप तिच्या घरच्यांनी केलाय।
आरतीच्या आई वडिलांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार आरतीच्या हत्येच्या 2 दिवस आधी त्यांनी रोहितची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली होती. रोहितनं आपल्या मुलीचा मोबाईल फोन फोडलाय, तिच्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. पण पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेनं घेतलं नाही. मोबाईल फोन 1500 रुपयात दुरुस्त होईल, तो दुरुस्त करून घ्या, त्यासाठी जास्त खर्च येणार नाही, आम्ही रोहितला बोलावून त्याला समज देतो, असं पोलिसांनी सांगितल्याचं आरतीच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. पोलिसांनी रोहितला बोलावलं आणि काही वेळात सोडूनही दिलं. जर त्यावेळी पोलिसांनी रोहितवर कठोर कारवाई केली असती तर आज माझी मुलगी जिवंत असती, अशी भावना आरतीच्या आईनं व्यक्त केली आहे. त्यामुळे आरतीच्या मृत्यूला पोलिसांची हलगर्जी जबाबदार असून आपण आपल्या मुलीला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, असंही आरतीच्या आई वडिलांचं म्हणणं आहे. यावर अजून पोलिसांनी कोणतंही स्टेटमेंट दिलं नसून आपण आरोपीची कसून चौकशी करत असल्याचं वालीव पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम रणवरे यांनी म्हटलंय. पण आरतीच्या या निर्घृण हत्येनंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जातोय. यामध्ये नराधम रोहितलाच नाही तर आरतीची हत्या उघड्या डोळ्यांनी थंडपणे बघणाऱ्या लोकांनाही कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात येते. ज्यावेळी रोहित आरतीवर वार करत होता तेव्हा तिथे आजूबाजूने जाणारे लोक अगदी जवळ येऊन थांबून हा सगळा प्रकार बघत होते. काही जण दुर्लक्ष करून पुढे जात होते तर काही मोबाईलवरून या हत्येचं शूटिंग करण्यात व्यस्त होते. त्यांच्यापैकी एकानं हिम्मत करून रोहितला थांबवण्याचा प्रयत्नही केला, पण त्याला कुणी साथ दिली नाही. या घटनेमुळे माणसांच्या गर्दीत माणुसकीच हरवत चालल्याची खंतही सोशल मीडियावर व्यक्त होते. रोहितला कठोर शिक्षा होईल का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहेच. पण तरीही प्रश्न उरतो की जर रोहितला हिम्मत करून कुणी अडवताना आणखी कुणी मदत केली असती तर, आणखी एखादा माणूस जरी पुढे आला असता तर कदाचित आरतीचा जीव वाचला असता. तिनं मागची 6 वर्ष ज्याच्यावर विश्वास ठेवला होता त्याच डोक्यात राग घेऊन फिरणाऱ्या रोहितपासून.